श्री स्वामी समर्थ माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्य विषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल। तर ऐकूया महाराजांचा 49वा अवतार कार्य। एका ब्राह्मणाची गोष्ट। स्वामींनी त्याचा आजार पळवला। स्वामी समर्थांचे सर्व वागणे अतर्क्य असायचे। कधी कधी त्यांचे वागणे बोलणे वेड्यासारखे वाटावे आणि मोठ्या विद्वानांना नाही समजावे, परंतु घडून गेल्यावर मागील कृतीचा अर्थ लागावा असा प्रकार चालत असे। स्वामींच्या साध्या बोलण्यातून सुद्धा उपदेशांचे बोधामृत भरलेले असावे। साध्या कृतीतून सुद्धा ज्ञान देण्याचे उद्दिष्ट असावे आणि खेळ म्हणजे निरर्थक कृती वाटावी, परंतु त्यात भविष्यात घडणाऱ्या घटनांचा खोल अर्थ असावा, असे स्वामींचे लीला चरित्र होते। अक्कलकोटमध्ये चोळाप्पाचे घरी वास्तव्य असताना देव्हाऱ्यातील देवाचे मुखोटे धान्याच्या राशीत बुडवून बाहेर काढावे असा स्वामींचा खेळ चालू होता, परंतु स्वामींच्या ह्या कृतीचा अर्थ मात्र कोणालाच कळत नव्हता। अर्थात यशावकाश ते अर्थ समजणारच होता, परंतु ह्या घटनेला अजून अवधी होती। नृसिंहवाडी श्री क्षेत्र गाणगापूर येथील एक ब्राह्मण पोटदुखीच्या व्याधीने त्रस्त झाला होता। पोटदुखी सुरू झाली की अक्षरशः भूमीवर गडबडा लोळायला लागावे असा त्रास त्याला सुरू होता। पीडा निवारणार्थ गंडेदोरे, पूजापाठ, इतर धार्मिक उपचार झाले। वैद्य हकीम यांच्याकडून वैद्यकीय उपचार करून झाले। याशिवाय आरोग्यशांती लाभावी म्हणून तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म, व्रतनुष्ठान यांसारखी धार्मिक कृत्ये सुद्धा केली, पण कोणत्याच उपचाराने गुण येईना। आता शेवटचा उपाय म्हणून त्याने गाणगापूरच्या दत्त मंदिरात बसून विधिपूर्वकपणे गुरुचरित्राची पारायणे करण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे अनेक पारायणे केल्यावर एके रात्री श्री नृसिंह गुरु त्याला स्वप्नात दृष्टांत देते झाले आणि म्हणाले, अक्कलकोटी येतिवेश रूपे असणारे श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे। ते सर्व संकटातून तारून नेतील। त्या येतिवेशात प्रत्यक्ष आम्हीच वास करून अक्कलकोटी राहिलो आहोत, तरी विकल्प सोडून तातडीने निघावे। दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने एका साधूला आपल्या स्वप्नात घडलेल्या दृष्टांताविषयी सांगितले, तेव्हा त्या साधूने त्याच्या स्वप्नाला दुजोरा दिला व सांगितले, अक्कलकोटी स्वामी समर्थांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच निवास करून राहिले आहे, तरी स्वामी दर्शनाने तुला आरोग्य प्राप्ती होईल। तेव्हा आता निःशंकपणे प्रवासाच्या तयारीला लागा। साधूचे इतके बोलणे ऐकल्यावर ब्राह्मण ताबडतोब तयारीला लागला। जाण्यापूर्वी दत्तगुरूंच्या पादुकांवर रुद्राभिषेक करून भक्तिपूर्वक नमस्कार केला आणि व्याधी निवारण झाली की तेथेच ब्राह्मणांना भोजन दक्षिणा अर्पण करण्याचा संकल्प सोडला। त्याशिवाय पारायण चालू असताना गुरुदर्शन झाले तर ₹1.25 पेढे वाटीन असा नवस सुद्धा त्याने केला होता। प्रवास सुखकर व्हावा म्हणून एक घोडा विकत घेतला व घोड्यासह अक्कलकोट गमन केले। मज दर्मजल करीत तो ब्राह्मण अक्कलकोटला पोहोचला। तेथे त्याने स्वामींच्या निवासस्थानाविषयी चौकशी केली। तेव्हा बाळकृष्ण जोशी नावाच्या गृहस्थांनी चोळाप्पाच्या घरी आणून सोडले। घराचे दरवाजे लहान होते। स्वामींच्या दर्शनाची उत्सुकता असल्याने त्याने घोडा तसाच आत घातला, परंतु घोडा दरवाजातून आत जाईना की बाहेर येईना अशा प्रकारे अडकून पडला। जवळजवळ 4 तास तो घोडा तसाच अडकून राहिला होता। स्वामी त्या वेळी औदुंबर वृक्षापाशी खेळत होते। ते तेथूनच ब्राह्मणास म्हणाले, अरे, नवसाचे ₹1.25 पेढे आणायचे विसरलास वाटते। नवस फेडल्याशिवाय घोडा दारातून सुटू शकत नाही। वास्तविक स्वामींनी त्या ब्राह्मणाला पाहिले पण नव्हते। ही गोष्ट ब्राह्मण जाणून होता, त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला
की आपण गाणगापूरला केलेला पेढ्यांचा नवस स्वामींनी केवळ अंतर्चक्षूंनी जाणला व पेढे आणायचे राहिले हे पण जाणवून दिले. त्याने आपल्या चुकीची क्षमा मागितली. नंतर ताबडतोब ₹1.25 पेढे स्वामी चरणांवर अर्पण केले. तेव्हा कोठे दरवाजातून घोडा बाहेर पडला. ही सर्व लीला पाहून तेथे उपस्थित असलेली सर्वच मंडळी आश्चर्यचकित झाली. त्यानंतर ब्राह्मणाने स्वामींच्या चरणांवर श्रीफल वाहिले व त्यांच्या पायांना घट्ट मिठी मारून तो अनन्यभावाने स्वामींना शरण गेला. त्यावेळी स्वामींनी देव्हाऱ्यातील पितळेचा मुखवटा ब्राह्मणाच्या पोटास लावला. त्याबरोबर त्या ब्राह्मणाची पोटशूल व्यथा नाहीशी झाली. त्यामुळे ब्राह्मण अतिशय आनंदित झाला. मग त्या ब्राह्मणाने स्वामी चरणांचे विधियुक्त पूजन केले व संकल्पाप्रमाणे यथाशक्ती ब्राह्मण भोजन घातले आणि आनंदी मनाने स्वामींचे गुणगान करीत घरी जाता झाला. इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 49वी गोष्ट संपूर्ण. शुभम भवन्तु.